बघा आता निघालो आता आम्ही. बाहेर थंडी पण खूप आहे. हे बघा ताई, इकडे आकाश भाऊ. तर आता आम्ही निघालो आहे. आता आपापल्या गाड्या निघणार. तर बघू समोर आता हॉटेलमध्ये गेलं काय होते. तर गाडी निघाली, दुसरी पण निघाली आहे. माझी तर उभीच आहे. तर मी पण घेतो माझी गाडी. तर चला भेटूया हॉटेलमध्ये गेल्यावर. मित्रांनो आम्ही निघालो आता घरून, पण एक प्रॉब्लेम झाला आहे. आम्ही आणलेलं आहे हेल्मेट आणि समोर आहे पोलीस उभे. आणि दुसरी गोष्ट हे आहे का आम्हाला जे रेस्टॉरंट पाहिजे होतं ते आम्ही विसरलो, दुसऱ्या मार्गाने आलो आहे. तर आता बघताय मॅपवर विशाल भाऊ आणि आकाश भाऊ. पूछना पड़ेगा किसी को. पूछता हूँ, पूछू क्या? अब थोड़ा देखो मैं पूछता हूँ. उसको ही पूछूंगे तो वो क्या बोलेंगे वो होटल वाले. उसको पूछता हूँ वो पांठल वाले को. तर थोडा प्रॉब्लेम झाला तर सांगितलं ना, विचारतो शंकर सावजी हॉटेल आहे कुठं. तर बघूया. दादा शंकर सावजी हॉटेल कुठं आहे? साईडला आहे का? या साईडला आहे. ठीक आहे, थँक्यू. तर ह्या दादाने सांगितलं आहे या साईडलाच आहे म्हणता इथंच. तर बरोबर आलो आहे आपण. काही सीन झाला नाही आपल्यासोबत, काही स्कॅम नाही झाला. बरोबर आहे. समोर जा म्हणते इथं. हा तो समोरच आहे. तर आम्ही जातो समोर. तर दाखवतो तुम्हाला तिथे जाऊन. चला निघा. बघा हे आपले दोघं जण बर्थडेवर बसलाय. तर केक रेडी आहे. केक झालाय रेडी. आपले लागले आहे याच्यामध्ये. आपले
जेवण वगैरे झालंय मस्त. घरी आम्ही तंदुरी रोटी होती, चिकन होतं, राईस होती. तर बघा हे सर्व झाले. बड्डे बॉय पण मस्त खुश झाला जेवण करून. आणि आपली बायको तर विचारूच नका. हे दोघं बघा. बायकोला काम नाही या सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणखी दुसऱ्याला सांगा. बायकोला काम तर आता जेवण झालं आपलं सर्वांचं. तर आता आपण निघणार आहे घराकडे. तर जाता तुम्हाला दाखवतो कसं आहे. तर हे बघा आता म्हणजे इथं खूप क्रश होता, पण आता पूर्ण खाली झालाय. पूर्ण लोक बताएंगे जाते समोर बताएंगे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता झाले दुसऱ्या दिवसाची सकाळ. काल रात्री खूप वेळ झाला होता, 12:30-1 वाजले होते आम्हाला घरी यासाठी. तर काल काही मी तुम्हाला सांगू शकलो नाही. तर आमच्यासोबत झाला स्कॅम त्या हॉटेलमध्ये, जिथं आम्ही गेलो होतो जेवण करायला तिथे गेलो होतो आम्ही. तिथे झाला आमचा स्कॅम काय झाला का आम्ही जेवण वगैरे ऑर्डर दिल्यानंतर आम्ही तो केक काढला कापासाठी. केक कापला तर आम्ही तो हॉटेलवाला आला तिथून, तुम्हाला बाबा इथं तुम्ही केक कापू शकत नाही. तर केक कापू शकत नाही म्हटलं. आम्ही सर्व शॉक झालो का आम्ही केक कापू शकत नाही. तर आम्हाला थोडं बेकार वाटलं नाही का भाऊ. म्हणून आम्ही तो हॉटेल सोडलं आणि दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो. तर तिथं विचारूच नका, तिथं खूप मजा आली. तर मजा आता तुम्ही बघून घ्या मजा कशी आली. बघितलं असेल मजा, मस्त मजा. तर ते हॉटेल खतरनाक होतं. काही असं ते छोटंसं होतं पण मस्त होतं, जेवण वगैरे मस्त होतं. तर आपल्यासोबत या चाललाय घरी. आणि यांच्याकडे जे आहे आकाश भाऊ, त्यांना ते विशाल भाऊ बघा. आमच्या ताई सकाळ सकाळी लागल्या कामाले. आम्ही ताईने खूप सपोर्ट केला आता आम्हाला सकाळसाठी नाश्त्यासाठी. पुऱ्या वगैरे बनवल्या, आता पुऱ्या वगैरे सर्व आम्ही जातो घरी. आणि आकाश भाऊ जे आहे ते बर्थडे बॉय सकाळीच गेलो, नेऊन सोडलं त्याला बस स्टॉपवर. ते गेले आपल्या गावात. सोनाली म्हणसान तर पहा, सोनाली तर झोपूनच आहे. कारण आम्हाला रात्री 1-1:30 वाजता नाही, असं काही 1:30 वाजला असेल, 1:30-2 वाजता. त्याच्यामुळे आम्ही काही सांगू शकलो नाही. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करा, लाईक करा. आणि माझ्या चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आता एवढ्या ब्लॉगमध्ये बाय बाय.